2019ला बारामतीचा उमेदवार मी असावं ही लोकांची मागणी, तर मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं ही माझी इच्छा, जय पवारांचं वक्तव्य. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ शकते. जयच्या विरुद्ध योगेंद्र पवार असू शकतो असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फुंकलं 2029चं रणशिंग. विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा होती. विलिनीकरण झालं असतं तर 2029 मध्ये अजितदादा मुख्यमंत्री असते, रोहित पवार यांचं मोठं विधान. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान. बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिलेंची प्रतिष्ठा पणाला. अक्षय कर्डिलेंविरोधात गोविंद मोकाटे मैदानात. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. प्रकाशक प्रशांत आंबींना घरात घुसून मारण्याची धमकी. नेस्कोतील अधिकाऱ्यांची जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव. अटक बेकायदा असून अंमली पदार्थ सेवनात नसल्याचा याचिकेत दावा. गोवंडीत घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरती भीषण आग. सीएनजी सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागल्याची माहिती. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. बुलढाण्यात लग्न जुळत नसल्यामुळे दोघांनी उचललं टोकाचं पाऊल. संग्रामपूरमध्ये राहत्या घरी गळफास घेत सत्यपालची आत्महत्या, तर चिखलीत 25 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावत संपवलं जीवन. आता रेल्वेची परीक्षा मराठीत देता येणार. परीक्षेमध्ये मराठीचा पर्यायही उपलब्ध होणार. अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन झुकलं. मराठीचा पर्याय असलेली अधिसूचना जारी. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानाच्या वेळेला सुतळी बॉम्ब फोडल्यामुळे गोंधळ. हल्ल्यात अनेक जण जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची ममता सरकारवरती घणाघाती टीका. न्यूज 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या खास मुलाखतीत बंगालमध्ये भाजप सरकार बनणार असल्याचा केला दावा. आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरती भाजप अध्यक्ष नवीन यांची विरोधकांवर टीका. जाणीवपूर्वक महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याचा आरोप. न्यूज 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांच्याशी केली खास बातचीत. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. बोगस कागदपत्राच्या आधारे सुद्धा लायसन्स, परमिट आणि बॅच दिल्याच्या तक्रारी आहेत, त्याची सुद्धा छाननी होईल. मराठी येतं की नाही, तुम्हाला समजते की नाही, तुम्हाला लोक जे मराठीमधनं बोलतात त्यांच्याबरोबर तुम्ही मराठी भाषेमध्ये व्यवहार करता की नाही याची छाननी ते करणार. परिवहन नियम जो आहे त्यानुसार म्हणजे अनेक यातल्या जे कायदे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सक्ती हा विषय नाही, त्याला ऑप्शन हा शब्द आहे. हा, मग आम्ही तेच म्हणतो ना, पर्याय तोच मराठी. सक्ती म्हणजे आमचं म्हणणं असं, तुम्हाला निदान तेवढं तरी मराठी यायला पाहिजे जो मराठी पॅसेंजर बसल्यानंतर तो जर मराठीमध्ये त्यांनी संवाद केला तर तो त्याचे संवाद तुम्हाला समजले पाहिजेत किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे. आम्ही सक्ती असं म्हणत नाही. त्यांच्याकडे काय आम्ही पूर्ण मराठीचं साहित्य आणि मराठीचं रचना सगळं काही ते मागत नाहीये. ते तेवढं जेवढं मोजकं त्यांना मराठी हवं आहे ते त्याला चालवताना आम्ही अभ्यासक्रमबद्ध असाच करतोय. जो आम्ही अभ्यासक्रम आता करतोय तो सुद्धा तेवढाच करतोय. माफक त्यांना समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. आणि शेवटी हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये एवढं जर मराठी बोलायला येत नसेल आणि मग मुजोरी करत असेल तर ते योग्य नाही ना. कालपासून काही व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत. बांद्रा टर्मिनलचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात तो व्यक्ती म्हणताय की बघा मराठीची सक्ती केल्यापासून कसे मोठ्या प्रमाणावर लोक जे ते उत्तर भारताच्या दिशेने निघाले आहेत. काल एक आकडेवारी आली होती की कालच्या दिवसात 1000 रिक्षावाले युपीला गेले. काल दिवसभरामध्ये 150 गेले. असं काही सुरू आहे का? नाही, मला एक गोष्ट सांगा. कोरोनाचा कहर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ट्रेनच्या ट्रेन भरभरून गेल्या होत्या. भरभरून. काही कमी झालंय का महाराष्ट्रातून? काही कमी झालेलं नाही. हे व्हिडिओ असेच व्हायरल होत जातात. त्यामुळे त्या व्हिडिओला
आणि मला असं वाटतं मराठी बोलता येत नाही किंवा मराठी समजत नाही म्हणून बाहेर जाणारे अजून कुणी लोक नाही, मराठीला मावशी संबोधणारे सुद्धा आहेत ना, आणि चक्क मराठीमध्ये आपल्याशी संवाद साधणारे अनेक हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे आणि प्रश्न पहिला असा आहे की आम्ही कुणाचीही रोजी रोटी बंद करायचा बिलकुल भूमिका शासनाची नाही, परिवहन खात्याची नाही, उलट रोजी रोटी वाढावी यासाठी प्रयत्न करणारं हे शासन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही काही लोकांनी परवाने घ्यावेत, पण मराठी शिकून घ्यावेत. अमरावतीच्या महापालिकेमध्ये आम सभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीच्या महिला नगरसेवकांचा सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस विरोधात महिला नगरसेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. महायुतीच्या महिला नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी देखील तिथे केली. तर महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याचा निषेध अमरावतीमध्ये करण्यात येतोय. अमरावती महानगरपालिकेच्या आम सभेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या महिला नगरसेवकांच्या वतीने हा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय. नारी शक्ती अधिनियमला पाठिंबा न दिल्यामुळे काँग्रेस विरोधात या महिला नगरसेविका आक्रमक झाल्यात. काँग्रेस विरोधी घोषणा देखील त्यांनी दिल्या. तर अमरावती महानगरपालिकेमध्ये आम सभेत हा मोठा गदारोळ झालाय. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडे. संजय, अमरावतीच्या या महापालिकेच्या आम सभेमध्ये गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे, नेमकी काय अधिकची माहिती आहे? हो, निश्चितच आपण पाहतो की आज अमरावती महानगरपालिकेची आमसभा होती आणि या आमसभेमध्ये जे नुकतंच 2 दिवसापूर्वी जे भारत सरकारने, मोदी सरकारने जे नारी शक्ती वंदन बिल जे ठेवलेलं होतं त्या बिलाच्या विरोधात काँग्रेसने पाठिंबा न दिल्यामुळे ते बिल जे आहे ते बिल पारित होऊ शकले नाही आहे. आणि त्यामुळं या भाजपच्या महिलांचा जो चेहरा तो आक्रमक चेहरा झाला आणि आक्रमकतेने त्यांनी आज महापालिकेच्या आमसभेमध्ये काँग्रेसच्या या गदारोळ उठवला आणि नारी शक्ती विधेयक जे आहे ते पास व्हायलाच पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती या महिलांनी लावून धरलेली आहे. संपूर्ण देशभर आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने हे बिल आणले गेलेलं होतं, मात्र काँग्रेसची भूमिका ही आहे की हे नारी शक्ती बिल जे आहे आधीच 2023 साली पास झालेलं आहे. त्यामुळे हे परिसीमन बिल होतं. परिसीमन बिलाच्या आड भाजप जे आहे ते आरक्षण, महिलांना आरक्षण देऊ इच्छित आहे. त्यामुळं काँग्रेसचा 2023 मध्ये जे बिल पास झालं त्याला विरोध नाही, तर महिला आरक्षण देण्याला कुठलाही विरोध नाही, मात्र परिसीमनला विरोध भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. मात्र याचे तीव्र पडसाद जे आहे आज अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत पाहायला मिळालेले आहे. भाजपच्या महिला नगरसेविका ज्या त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या. निश्चितच संजय, त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय अमरावतीच्या आमसभेतून. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी आहे नांदेडमधून. नांदेडमध्ये 2 दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झालेत, तर 2 जण यामध्ये गंभीर जखमी झालेत. एका दुचाकीवरील आई, मुलगा आणि आत्या असे 3 जण ठार झालेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये हडसणीजवळ काल रात्री उशिरा हा अपघात घडलाय. निवघा बाजार येथील यशवंत नरवाडे हा आई रेखाबाई आणि आत्या अनुसयाबाई लोणारे यांना घेऊन दुचाकीवरून जात होता. हडसणी गावाजवळ येताच भरधाव वेगातील कार आणि दुचाकी सोबत भीषण धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील 3 जण दूरवर फेकल्या गेले. या धडकेमध्ये आई, मुलगा आणि आत्याचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या दुचाकीवरील 1 जण आणि कारमधील 1 जण असे 2 जण जखमी झालेत. जखमीवर नांदेडमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत वैद्यकीय मदत व उपचार प्रक्रियेला आता गती देण्यासाठी राज्य सरकारने नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया केवळ 8 कार्यालयीन तासांमध्ये पूर्ण होणार आहे. नव्या व्यवस्थेनुसार आता रुग्णांऐवजी थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न रुग्णालयामार्फत अर्ज सादर केले जाणार आहेत. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. या प्रणालीचे उद्घाटन येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत अधिक तत्परतेने मिळणार आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये राज्यातील 40,776 रुग्णांना एकूण 333 कोटी 6,81,500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर नागपूर जिल्ह्यातील 2,320 रुग्णांना 19 कोटी 79 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
नवीन प्रणालीमुळे मदत वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणार असल्याचंही सांगण्यात आलंय. आणि या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत या कक्षाचे सचिव डॉक्टर सागर पांडे सर आहेत. सर, गेली 10 वर्ष रुग्णांसाठी अतिशय मदतीचा हा कक्ष ठरलेला आहे. आता हे ऑनलाईन होतं, कशी ही सगळी प्रक्रिया असणार आहे, रुग्णांना कसा दिलासा मिळणार? माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या आदेशान्वये आता ही नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. लवकरच याचं उद्घाटन जे आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सध्या ट्रायल अँड एरर बेसिसवर जे आहेत हे ऑनलाईन पोर्टल आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबई मंत्रालय जे आहे तिथे आमचे कक्षप्रमुख श्री रामेश्वर नाईक जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनात ही सर्व प्रक्रिया सध्या सुरू आहे. पूर्वी असं होतं की जे आमचे कक्ष आहेत, प्रत्येक जिल्ह्यात जे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत तिथे ऑफलाईन प्रणालीद्वारे जे आहेत संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत रुग्णांच्या नातेवाईकांना निर्देश होते की तुम्ही इथे या आणि जमा करा. आता असं नवीन प्रणालीमध्ये जितके रुग्णालय आहेत जे संलग्नीकृत आहेत, जे आमच्या पॅनलवर आहेत, ऑल एम्पॅनल्ड हॉस्पिटल्स, तर त्यांना डायरेक्ट जे आहेत एक युजर ID आणि पासवर्ड देण्यात आलेला आहे आणि ते हॉस्पिटल स्वतः जे आहे आपल्या रुग्णालयातून डायरेक्टली हे जितके अर्ज आहेत ते अपलोड करू शकतील अशी सुविधा देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे की नातेवाईकांना जी धावपळ होणार होती ती कमी होणार आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेत जो वेळ वाया जात होता तर तो कमी होणार असून ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र उपलब्ध असतील तर अशा रुग्णांना तर 8 तासाच्या कार्यालयीन वेळेत सुद्धा जे आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून डायरेक्टली मदत जी आहे देण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री यांचा आहे. सर, आता हे ऑनलाईन झालं, मात्र आपल्याकडे अनेक भाग असा जो दुर्गम भाग आहे जिथून किंवा अनेक रुग्णांकडे वेळेवर कागदपत्र उपलब्ध नसतात. मग अशा ऑनलाईन प्रक्रियेची त्यांना अडचण होणार नाही की सर? नाही, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशान्वये जसं नागपूरचा सचिवालय कक्ष आहे तर इथे ऑफलाईन प्रक्रियासुद्धा सुरू राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या वेळेस आम्हाला जाणीव आहे की नातेवाईक आणि रुग्ण जे आहेत ते पहिले ॲम्ब्युलन्स शोधतील, ते कागदपत्र शोधणार नाही. पण माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते संवेदनशील असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत की ज्यांच्याकडे कागदपत्र अपुरे असतील तर अशा रुग्णांनी सुद्धा जे आहे ते नागपूर सचिवालयात आपले अर्ज पहिले जमा करायचे, एस्टिमेट आणि जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आणि त्यानंतर त्यांचं रुग्ण थोडं स्टेबल झालं की त्यानंतर लगेच त्यांनी तातडीने जे आहेत ते पूर्ण उत्पन्नाचा दाखला असो, रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो किंवा जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते सबमिट करावी आणि अशा रुग्णांना सुद्धा जे आहे ते पूर्णपणे जे आहे लाभ देण्याचा या सचिवालयाचा प्रयत्न राहणार आहे. पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.